आज ट्रेनिंगचा पहिला दिवस होता. मी तयार होऊन ट्रेनिंगसाठी निघाले होते हॉलमध्ये. हॉलमध्ये गेल्यावर आम्ही पहिला चहा नाश्ता केला. चहा नाश्ता करून झाल्यावरती ट्रेनिंग चालू झालं आमचं. नाश्त्याला खूप सारे पदार्थ होते, पण मी पहिला चहाच घेतला आणि बिस्किट खाल्लं. त्यानंतर आमचं ट्रेनिंग चालू झालं. दुपारी आम्हाला जेवणासाठी ब्रेक होता अर्धा तास. जेवण झाल्यानंतर आमचं पुन्हा ट्रेनिंग चालू होणार होतं, दुसरं सेशन. जेवण खूप ऑइली आहे, त्याच्यामुळे मी थोडं लाईटच जेवले आणि वरती आले हॉलमध्ये. तो कोण आलं नव्हतं, पण म्हटलं थोडा वेळ फेऱ्या माराव्या आणि थोडा वेळ मी फेऱ्या मारल्या जेवण झाल्याच्यानंतर. आणि संध्याकाळी ट्रेनिंग संपलं आमचं आणि मी रूममध्ये गेले. आणि संध्याकाळी आम्ही थोडं फिरायला गेलो बाहेर. तिथे लॉ गार्डन म्हणून एक ठिकाण आहे बघण्यासारखं. तिथे खूप सारे कपड्यांची दुकानं आहेत, घागरा चोली वगैरे, आणि मुलांचे कपडेसुद्धा खूप छान आहेत, छोट्या मुलांचे. आम्हाला काही ठिकाण माहिती नव्हतं म्हणून आम्ही मॅप लावला होता आणि त्यानुसार फिरत होतो. तर इथे लॉ गार्डन म्हणून एक पार्कसुद्धा आहे, म्हणजे गार्डन आहे तिथे. तर संध्याकाळचा टायमिंग झाला होता, काळोख होता पूर्ण, पण वातावरण खूप छान होतं. थंडगार वारा सुटला होता आणि आम्ही ग्रुप वाईज सगळे गेलो होतो. तर मुली पण खूप लांबून आल्या आहेत, सांगली, नाशिक. खूप छान वाटलं बाहेर गेल्यावरती. आणि मुलांचे पण कपडे खूप छान आहेत इथे. तुम्ही बघू शकता, खूप छान घागरा चोली आहे इथे. मस्त सिटी आहे अहमदाबाद सिटी, आणि मेन म्हणजे खूप स्वच्छ सिटी आहे. तर ऑक्साईड ज्वेलरीसुद्धा आहे इथे बघण्यासारखी, घेण्यासारखी. खूप व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही असं फिरत होतो सगळेजणं मार्केट. तर मस्त वाटत होतं सगळ्यांसोबत फिरताना, नवीन अनुभव येत होता. आणि हँडलूममध्ये सुद्धा आम्ही गेलो, तर तिथेसुद्धा खूप छान वस्तू आहेत बघण्यासारख्या, घेण्यासारख्या. आणि आम्ही असं फिरत होतो मार्केट. मजा येत होती, नवीन काहीतरी बघायला भेटत होतं. मार्केट फिरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलकडे आलो, कारण का डिनरचा टायमिंग चालू होत होता. आमचा डिनर चालू होता. मग जेवलो रात्री आल्यावरती हॉटेलमध्ये. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.